समाचार अब तक, सत्य का साहस। स्टेशन अंतर्गत तारसा रोड येथे वाघधरेवाडी पुलाच्या खाली कन्हान पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 10 चाकी टिप्पर ट्रकला पकडून 20,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार 29 एप्रिलला दुपारच्या दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सतीश फुटाणे, आशिष कुंबरे, कोमल खैरे, निखिल मेश्रासह आदी पोलीस कर्मचारी परिसरात खासगी वाहनाने मौजा सिहोरा शिवारात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की 10 चक्का टिप्पर ट्रक क्रमांक MH 49 AT 1817 हा नीलज खंडाळा मार्गे नागपूरकडे अवैधरित्या विनापरवाना वाळूची टिप्पर ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे। अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तारसा रोड येथे वाघधरेवाडी पुलाच्या खाली नाकाबंदी करून 10 चक्का टिप्पर ट्रक क्रमांक MH 49 AT 1817 हा दिसून आल्याने त्यास थांबवण्याचा इशारा केला असता टिप्पर ट्रक हा दूर अंतरावर जाऊन थांबला। पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन ट्रक चालकास विचारपूस केली असता ट्रक मध्ये वाळू असल्याचे सांगितले। रेतीबाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगून वेळ पाहून ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला। पोलिसांनी टिप्पर ट्रकची पाहणी केली असता अवैध वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने पोलिसांनी 10 चक्का टिप्पर ट्रक व 6 ब्रास वाळू असा एकूण 20,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकारतर्फे फिर्यादी निखिल उद्यशंकर मिश्रा यांच्या तक्रारीवरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश फुटाणे हे करीत असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। समाचार अब तक न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान।